तर मुंबईमधील माहीममध्ये पितांबर लेन परिसरामधील इमारतीचा काही भाग कोसळला। पावसामुळे हाजी कासम इमारतीचा भाग कोसळला, तसंच माहीममध्ये एक झाडही कोसळलेलं आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, आता एकूणच मुंबईमधल्या पावसाची स्थिती काय आहे आणि आपण माहीममध्ये पाहतो की इमारतीचा काही भाग या ठिकाणी कोसळलेला आहे। निखिला, सध्या सकाळपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या घरांची पुन्हा एकदा परिस्थिती जी आहे ती ऐरणीवरती आलेली आहे। सध्या आपण जहांगीर चाळमध्ये आहोत। माहीम पश्चिमच्या परिसरामध्ये आपण पाहू शकतो की G+2चं इमारतीचं घराचं हे संपूर्ण बांधकाम होतं आणि मुसळधार पावसामुळे जीर्ण झालेली ही संपूर्ण जी आहेत ती पावसामुळे पडलेली असल्याचं पाहायला मिळतं। संपूर्ण जो काही मलबा जो आहे तो या ठिकाणी पसरलेला असल्याचं पाहायला मिळतं। संपूर्ण या आलेल्या इमारतीमध्ये कुटुंब राहत होतं आणि ज्यावेळेस ही दुर्घटना घडली त्यावेळेस त्या कुटुंबातले 2 व्यक्ती जे आहेत या संपूर्ण घरामध्ये अडकलेले होते। या सगळ्या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाहीये। अग्निशामक दलाने त्या कुटुंबातल्या दोन्ही व्यक्तींना जे आहे या संपूर्ण दुर्घटनेतून सुखरूप बाहेर काढलेलं आहे। परंतु आता संपूर्ण वित्तहानी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे, कारण की 2 कुटुंब या संपूर्ण घरामध्ये राहत होतं आणि त्या दोन्ही कुटुंबाचं घर जे आहे ते या ठिकाणी पडलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या या ठिकाणचा संपूर्ण राडारोडा जो आहे तो हटवण्याचं काम जे आहे ते सध्या कर्मचाऱ्यांकडून होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। संततधार पावसाला सकाळपासूनच सुरुवात झालेली होती आणि आता पाऊस मुंबईमध्ये सध्या विश्रांती घेताना पाहायला मिळतोय, परंतु तरी देखील हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा तो पुढील 2-4 तासांचा दिलेला आहे। त्यामुळे पुढील काही तासांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे। परंतु मोडकळीस आलेल्या घरांचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा मुंबईमध्ये ऐरणीवरती आलेला असल्याचं पाहायला मिळतं, कारण की जवळपास 98 इमारती आणि घरं जी आहेत ती धोकादायक परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेने सांगितलेली होती आणि आता पहिल्याच पावसामध्ये माहीममध्ये 2 मजली इमारत जी आहे ते घर पडलेल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद अक्षय एकूणच माहितीबद्दल।